एक अशी पुण्यातली घटना आहे की एका गावामध्ये हे उच्चवर्णीय लोक महिलांना छळू लागले, महिलांचे कपडे फेडू लागले, त्यांची विटंबना करू लागले, त्याला गदीवर बसू लागले, त्यांचं सर्वीकडे विटंबना करून त्यांचे घर जाळू लागले. सर्व जिकडे तिकडे अशांती पसरली, भयभीत लोक झाले. बाबासाहेबाजवळ ते माणसं रडत रडत आले, बाबासाहेब आम्ही काय करा आमचे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा त्यानंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आज संभाजीनगर इथे बौद्ध धम्म परिषद ऑनलाईन सुरू झालेली आहे. सकाळपासून या धम्म परिषदेचा एका भिक्खूंनी आपला धम्मदेशिनीचा परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती, बुद्ध धम्मावरती, बुद्ध वचनावरती विचार मांडलेले आहेत. 2026 ची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही अत्यंत महान अशी जयंती आहे. या जयंतीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जवळजवळ 15 दिवसापासून प्रत्येक इंग्रजी देशामध्ये बाबासाहेबांवरती लोक विवेचन करत आहेत, संशोधन करत आहेत, भाषण करत आहेत. कन्नडामध्ये 15 दिवसापासून त्यांच्या 14 फुटी पुतळ्याजवळ हे संपूर्ण कन्नडा येथील कामगार वर्ग आणि इतर विद्वान वर्ग तो पूर्ण कार्यक्रम करत आहे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकडे नेहमी दूरदृष्टीनं पाहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय विद्वत्तेचे महान आदर्श आहेत. बाबासाहेबांची विद्वत्ता ही समग्र मानव जातीला पूर्ण प्रेरित करणारी आहे. त्यांना अंतर्मुखी करणारी आहे. ती बाबासाहेबांची दृष्टी अत्यंत दूरदृष्टी होती आणि त्यांच्या दृष्टीमध्ये हा समग्र मानव समाज हा पूर्ण धम्ममय राज्य बनवण्यासाठी तयार झाला पाहिजे. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीमधली सर्वात मोठी व्यापकता आहे. म्हणजे केवळ आपल्या भारतापुरती, केवळ आपल्या समाजापुरती, केवळ एका देशापुरती बाबासाहेबांनी आपली विचारधारा किंवा विचार चिंतन किंवा विचार आचरण केले नाही, तर संपूर्ण विश्वाचा विचार करून की सारं विश्व हे धम्ममय राज्याचं प्रतीक व्हावं. आणि त्यामुळं बाबासाहेबांना या धम्ममय राज्याची तळमळ फार मोठी होती. या धम्ममय राज्याचा विकास हा फक्त 4 गोष्टींना होत असतो. एक, संपूर्ण समाजामध्ये, संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण घराघरामध्ये समता आली पाहिजे.
सारे लोक समतेनं जगले पाहिजे, समतेनं त्यांना अधिकार मिळाले पाहिजे, समतेनं त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, समतेनं त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, समतेनं त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, समतेनं त्यांना शेती मिळाली पाहिजे. सामाजिक समतेचा आर्थिक समतेसोबत पूर्णपणे संबंध आहे. जिथे एखाद्या माणसाकडे हे 1000 एकर जमीन आहे पण दुसऱ्या माणसाकडे जमीनच नाही आज, म्हणून ज्याच्याकडे 1000 एकर जमीन आहे, ज्याच्याकडे 50 एकर जमीन आहे, ज्याच्याकडे 500 एकर जमीन आहे, त्याचं सिलिंग मध्ये जाऊन ते वाटप व्हायला पाहिजे. ज्याच्याकडे जमीनच नाही, जो जमीन कसू शकत नाही आज, त्याच्याकडे अर्धा तुकडा नाही जमिनीचा, 100 फूट जमीन नाही. आणि म्हणून सामाजिक आणि आर्थिक समतेचा पाया मजबूत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना विचार दिलेला आहे की तुम्ही दुसऱ्याचा विचार करा. तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही विचारवंत आहात, तुम्ही समृद्ध आहात, धन दौलतीने समृद्ध आहात, ज्ञानाने समृद्ध आहात, शिक्षणाने समृद्ध आहात, आणि दुसऱ्याकडे काहीच नाही. तर तुमचा वाटा धनाचा हे दुसऱ्याला दिला पाहिजे. अशी सामाजिक समतेची आणि आर्थिक समतेची दृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. आपण सर्वजण ही गोष्ट सर्वांपर्यंत नेऊन पोहोचवली पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वामध्ये समतेचं एक उच्च ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे लोक बघतात. मजूर आहे म्हणून मालकानं त्याला कसंही पिळायचं नसतं, तो मजुरी करतो म्हणून किंवा तो नोकर आहे म्हणून मालकानं त्याचं एक्सप्लॉयटेशन करायचं नसतं. बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीत त्याचे नियम ठरवले की मजुरासाठी किती घंटे असलं पाहिजे, किती घंटे काम असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल हे समतेचा उच्च ज्ञान मार्ग सांगतात. आणि म्हणूनच समत पालन किंवा समतेनं सारा समाज सुखात राहतो. जेवढी जास्त समता येईल स्त्री आणि पुरुषामध्ये, जेवढी जास्त समतेचं आचरण येईल स्त्री आणि पुरुषामध्ये, जेवढं जास्त समतेचं वागणं येईल, बोलणं येईल, हक्क येतील, व्यवहार येईल, तेवढं समाज हा स्वस्थ राहतो, आनंदात राहतो. समतेमुळेच हे सर्वांना हे अधिकार मिळतात, हक्क मिळतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतेचं सर्वात मोठं मात्र अगदी महान आयडियल प्रतीक आहे. आणि ते हे बाबासाहेबांचं ज्ञान प्रत्येकानं आपल्या समाजात स्वीकारलं पाहिजे. जिथे लोक आज समतेला महत्व देत नाही तर एकाधिकाराला महत्व देतात. पुरुष प्रधान परंपरेमध्ये, पुरुष प्रधान समाज व्यवस्थेमध्ये पुरुषाला जास्त महत्व देतात आणि स्त्रीला महत्व देत नाही. आणि म्हणून पुरुषासारखे अधिकार, बसायचे अधिकार, शिक्षणाचे अधिकार, नोकरीचे अधिकार, वकील करायचे अधिकार, जज होण्याचे अधिकार, कलेक्टर होण्याचे अधिकार, सर्व पदावर बसण्याचे अधिकार हे स्त्रीला सुद्धा मिळाले पाहिजे. या संकल्पनेनं किंवा या ध्येय धोरणानं बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समतेचा मार्ग आणि समतेचा हा उपदेश केलेला आहे. आणि जितके लोक समतेनं वागत राहतील तेवढा समाज, तेवढं प्रशासन, तेवढं सरकार हे खऱ्या अर्थानं स्वस्थ राहील. आणि समतेला जोड ही न्यायाची पाहिजे. न्याय आणि समता यामुळे समाज हा पुढे जात असतो, त्याची भरभराट होत असते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्याय व्यवस्थेचे प्रवर्तक आहेत. त्यांनी इतकं प्रखरपणे न्याय व्यवस्था चालवली त्यांच्या हयातीमध्ये की किती जरी एखादा व्यक्ती अत्याचार अन्यायानं पीडित झाला. एक अशी पुण्यातली घटना आहे की एका गावामध्ये हे उच्चवर्णीय लोक महिलांना छळू लागले, महिलांचे कपडे फेडू लागले, त्यांची विटंबना करू लागले, त्यांना गदीवर बसू लागले, त्यांचं सर्वीकडे विटंबना करून त्यांचे घर जाळू लागले. सर्व
बाबासाहेब जिकडे तिकडे अशांती पसरली, भयभीत लोक झाले. बाबासाहेबाजवळ ते माणसं रडत रडत आले. बाबासाहेब, आम्ही काय करा, आमचे घर जाळत आहेत, आमची संपत्ती जाळत आहेत, आमचे पूर्णपणे महिलांना त्यांची विटंबना करत आहेत, त्यांचे नग्न करून त्यांची धिंड काढण्यात येत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस त्याला मात्र समजून घेतलं आणि सांगितलं, रडू नको, रडून रडून तू पूर्णपणे असं हताश होऊ नको. जाय तिथं 2-4 जणांचे चांगले मुर्दे पाड, कुऱ्हाडीला त्याला तोडून टाक. बाबासाहेब आंबेडकरांनी असा जसा आदेश दिला की ते लोक वाघासारखे त्या गावातल्या अत्याचार करणाऱ्या अत्याचारी माणसावरती कुऱ्हाड घेऊन धावले हो. आणि अशा कुऱ्हाडी मारल्या त्यांनी, त्यांची गर्दन तोडली, त्यांची पूर्ण कमरा तोडल्या. तर त्या गावात अत्याचार होणं बंद झालं. पुणे हायकोर्टामध्ये केस चालली. बाबासाहेब कायद्याचे प्रकांड पंडित असल्यामुळे त्या लोकांना त्या गुन्ह्यातून बाबासाहेबांनी मुक्त केलं. अशा प्रकारे न्यायाला समर्थन करून आणि समाजाला निर्भय करण्यासाठी बाबासाहेबांनी आपली ज्ञानाची ताकद लावली, आपल्या विद्वत्तेचं बळ लावलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल समता आणि न्यायाचं उच्च ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांकडे या रूपानं पाहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या देशामध्ये मजुरांची पिळवणूक आहे, मजुरावर अत्याचार होतात, मजुरावर पूर्णपणे अन्याय होतात, मजुराला पूर्ण पिळून खाल्ल्या जातं, त्या ठिकाणी लढे उभे केले. आणि तिथे खऱ्या अर्थानं आज बाबासाहेबांचा कायदा काम करत आहे. मजुराला इज्जत मिळत आहे, मजुराला सन्मान मिळत आहे, मजुराला बराबर 8 घंट्याची ड्युटी मिळत आहे आणि 8 घंट्यानंतर त्यांना ओव्हर टाइम मिळत आहे. अशा प्रकारे इंटरनॅशनल लेवलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही समतेच्या उच्च ज्ञानानं आणि न्यायाच्या उच्च ज्ञानानं भरलेलं हे उच्च ज्ञानाचं प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ आज आपण वाचून पाहिलं तर त्या ग्रंथाच्या आधारे ऑस्ट्रेलियाचे विद्वान, युरोपचे विद्वान, लंडनचे विद्वान, इंग्लंडचे विद्वान, जर्मनचे विद्वान, अमेरिकेचे विद्वान, साऱ्या जगातले इकॉनॉमिकचे विद्वान हे त्या ग्रंथावरती संशोधन करत आहेत. एवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा प्रॉब्लेम ऑफ रुपीज ग्रंथ इतका लोकांना प्रभावित करत आहे की तेवढी उच्च विद्वत्ता आतापर्यंत कोणत्याही माणसाला प्राप्त नाही केली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकाच्या रूपानं जगाच्या पुढे मांडलेली आहे. म्हणून उच्च ज्ञानाचा महापुरुष म्हणून आणि उच्च बुद्धिमत्तेचा महापुरुष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आज जग पाहत आहे, समाज पाहत आहे, विद्वान पाहत आहे, संशोधक पाहत आहे, बुद्धिवादी पाहत आहेत. तसेच जे लोक विद्वान असतात, जे लोक गाढे व्यासंगी असतात, जे लोक प्रचंड पूर्णपणे अभ्यास करून करून अथांग ज्ञानासारखे भरले असतात, त्यांच्या चित्तामध्ये कोणत्याही व्यक्तीबद्दल हे विकार नसतो. त्यांच्या चित्तामध्ये साधा पूर्ण मत्सर सुद्धा नसतो, द्वेष नसतो, तो क्रोध सुद्धा नसतो, तो कोणत्याच विकाराला विद्वान हा महान पुरुष महत्व देत नाही. म्हणून आपल्या आपल्या गुणवत्तेप्रमाणे आपापल्या बुद्धीच्या महान प्रगल्भतेप्रमाणे ते सर्व काय एकापेक्षा एक विद्वान बाबासाहेबाला मात्र बघत होते आणि त्यांचा गौरव करत होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पाहायला मिळतात की भारताच्या क्षितिजावर ज्या नजरेतून लोक त्यांना पाहतात ते एका जातीचा म्हणून पाहतात. तर ही अत्यंत गलिच्छ अशी दृष्टी आहे, अत्यंत मळलेली अशी दृष्टी आहे, ही अत्यंत द्वेषानं, घृणेनं आणि कपटानं भरलेली दृष्टी आहे. आणि म्हणून त्यांच्या मोठ्या मोठ्या महान अशा स्मारकावर, पुतळ्यावर काही लोक हल्ला करतात,
काही लोक विटंबना करतात, काही लोक पुतळे तोडतात. हा त्यांचा अनाडीपणा आहे, हे त्यांचा उपमर्द आहे. हा अन्याय करणाऱ्या पुतळे तोडणाऱ्या माणसाचा नपुसकपणा आहे. हा हे पुरुषहीन माणसं आहेत. ते सर्व नीच डोक्याची लोक आहेत असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रगल्भ हे स्थितप्रज्ञ होते. त्यांच्या एवढी स्थितप्रज्ञता जगाच्या पाठीवर कुणाकडे नव्हती. स्थितप्रज्ञता म्हणजे काय? त्यांची जी प्रज्ञा होती ती एकदम स्थिर होती. आणि बाबासाहेबांची प्रज्ञा ही पुढचे 2000 वर्ष, पुढचे 50,000 वर्ष, पुढचे 5,000 वर्ष काय होणार आहे समाजाचं याचं पूर्णपणे चित्रण करणारी होती ती. पुढचा 5,000 वर्षापुढचा समाज कसा राहणार आहे, पुढचा 10,000 वर्षापुढचा समाज कसा राहणार आहे याबद्दल बाबासाहेबांनी जे भक्तित केले ते पूर्ण खरे झालेले आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रज्ञेमध्ये प्रगल्भता ही अत्यंत व्यापक होती. महासमुद्राची तरी व्यापकता कमी आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रज्ञेची व्यापकता अत्यंत विराट आणि विराट आहे. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा ते अध्ययनाला बसायची, जेव्हा जेव्हा ते अभ्यास करायला बसायचे, तासन तास जवळजवळ 23 घंट्यापर्यंत त्यांनी अभ्यास एकाग्र मनानं केलाय. स्थितप्रज्ञ माणसाला आळस नसतं, कंटाळा येत नाही, त्यांचे पाय दुखत नाही, त्यांच्या पोटऱ्या दुखत नाही, त्यांच्या मांड्या दुखत नाही, त्याला भूक लागत नाही, त्याला तहान लागत नाही, त्याला कोणत्याच प्रकारे शारीरिक व्याधी त्रस्त करत नाही. अशा प्रकारचं उच्च व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. त्यांची श्रुतमय प्रज्ञा, त्यांची चिंतनमय प्रज्ञा आणि त्यांची भावनामय प्रज्ञा अत्यंत व्यापक आणि विराट रूपानं भरलेली होती. इथे प्रज्ञेचा अर्थ आपण समजून घ्यायचा. प्रज्ञा म्हणजे सत्य स्वरूपाचं ज्ञान, निखळ सत्य स्वरूपानं भरलेलं उच्च ज्ञान म्हणजे प्रज्ञा. जेव्हा एखाद्यामध्ये प्रज्ञा जागत राहते तो व्यक्ती मेडिटेशन करत असतो, तो विपස්සना मेडिटेशन करतो, तो अनापान मेडिटेशन करतो. आणि यामुळं त्याची प्रज्ञा ही वाढत 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 जाते ती. कारण मेडिटेशन शिवाय, विपස්සना ध्यान साधनेशिवाय, अनापान ध्यान साधनेशिवाय ही प्रज्ञा वाढू शकत नाही. आणि या दोन अंगानं आपण पाहतो की बाबासाहेब हे परिपूर्ण संपन्न होते. परंतु हे दोनच अंग नाही, हे दोन अंग परिपूर्ण होण्यासाठी त्यांच्यामध्ये शील होतं. आणि शील अंग शुद्ध चारित्र्य, निष्कलंक चारित्र्य. एक असा महापुरुष हा ज्यांच्याकडे असं कोणी बोर्ड दाखवलं नाही, एवढी त्यांची नीतिमत्ता, एवढं त्यांचं चारित्र्य हे परिपूर्ण शुद्ध आणि निष्कलंक होतं. त्यांनी 1 रुपया सुद्धा कोणाचा घेऊन खाल्ला नाही, किंवा पदासाठी, प्रतिष्ठेसाठी किंवा मानासाठी, सन्मानासाठी कधी त्यांनी कोणापुढे असे हात जोडले नाही. एवढा त्यांच्या मनामध्ये संपूर्ण पवित्रता, निष्पाप आचरण होतं. आणि धन, पैसा, दौलत, स्त्री या साऱ्या बाबीतून ते मुक्त होते. कोणताच छंद त्यांना नव्हता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची शील ही परिपक्वता उच्च असल्यामुळं, त्या शीलाच्या प्रभावामुळं त्यांना सम्यक समाधी चांगल्या प्रकारे लागत होती. आपल्या मिलिंद कॉलेजच्या वरच्या मजल्यावरती मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या मागच्या बाजूला जी खोली आहे त्या खोलीमध्ये बाबासाहेब आंबेडकर 1 घंटा 45 मिनिट ध्यान करत होते. असं अनुभवावरून लक्षात आले आहे. त्यांचे जे सेवक आहेत रुंजाजी पहिलवान, पारसागळे बाबा, हे त्यांची मुलाखत घेतल्यानंतर सांगत होते की मी त्यांना डोळे बंद करून पाहताना 1 घंटा 45 मिनिट हे एकाग्र मनानं पाहिलेलं आहे.
आणि म्हणून अशा पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्या ध्यान मार्गामध्ये हे जे अंग आहे ध्यान सम्यक समाधी अंग, हे पुढचे वरचे जे अंग आहे 7 अष्टांग मार्गाची, हे 7ही अंग ते पूर्ण करायचे. म्हणजे सम्मा दिट्ठी, सम्यक दृष्टी, सम्मा संकल्पो, सम्यक संकल्प, सम्मा वाचा, सम्यक वाचा, सम्मा कम्मंतो, सम्यक कर्म, सम्मा वायामो, सम्यक व्यायाम, सम्मा आजीवो, सम्यक आजीविका, सम्मा सती, सम्यक स्मृती जागृती आणि सम्मा समाधी. सम्यक समाधी निर्मळ मनाची निर्विकार एकाग्रता, या अष्टांग मार्गानं त्याने संसार जीवनामध्ये आणि कौटुंबिक जीवनामध्ये आलेलं आईचं दुःख, वडिलांचं दुःख, भावांचं दुःख, लेकरांचं दुःख, पत्नीचं दुःख, या सर्वावर त्याने विजय मिळवला. हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि ते म्हणजे बाबासाहेबाला लाभलेली प्रज्ञा. अष्टांग मार्ग पालन करण्यामध्ये बाबासाहेब अत्यंत हे महान पकलेले आणि परिपक्व असे महापुरुष होते. आणि 10 पारमिता सुद्धा पालन करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपली संपूर्ण जिंदगी हे घालवलेली आहे. आपण सर्वजण हे लक्षात घेऊन आज बौद्ध धम्म परिषदेचा हा ऑनलाईन प्रोग्राम पूज्य भदंत SR इंदवंश यांनी पार पाडला. आणि त्यांची ही महान म्हणजे 22वी ही ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद आहे. मी या प्रसंगी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि त्यांना या महान धम्मसेवेमध्ये सुख शांती आरोग्य लाभो अशी मंगल कामना करतो. भवतु सब मंगलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.